नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सर्वांनीच अनुभव घेतला असेल की बरेच जण आपलं काम हे वार बघून करत असतात. जसं की बरेच चित्रपट हे शुक्रवारी रिलीज केले जातात. तर या वारांचं काय महत्त्व आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण रविवार ते सोमवार पर्यंत कोणता दिवस भाग्यशाली असतो या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, दुबई पासून देशामध्ये दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आज आपण वारांविषयी बोलतोय, तर रविवार पासून सोमवार पर्यंत या 7 दिवसामध्ये कोणता वार सगळ्यात चांगला आहे? तुम्ही असा प्रश्न विचारला की आईचं महत्व जास्त आहे की वडिलांचं महत्व जास्त आहे? म्हणजे याचं उत्तर असं आहे की जे आपले सप्तवार जे आहेत ते सगळ्यांच्या वेगळा वेगळा आणि सगळ्यांच्या भरपूर महत्व आहे आपल्या आयुष्यात. कारण खूप काही गोष्ट आपल्या हातात नसतं. जर तुमच्यासाठी बुधवार भाग्यशाली आहेत आणि तुमची स्पर्धे परीक्षासाठी तुम्हाला निघायचं आणि वार पडलं रविवार, मग काय करायचं? तुमच्या हातात नाहीये. पण खूप काही गोष्ट आपल्या हातात राहते. त्या काळात तुम्हाला वारचा चयन निश्चितपणे खूप शोधून आणि विचारपूर्वक केला पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, गुरुश्चंद्रो बुधा शुक्र शुभे वारा शुभ स्मृत. गुरुवार, बुधवार, शुक्रवार आणि सोमवार हा बृहदव कहडा चक्रम ज्योतिषशास्त्रची एक खूप मोठा शास्त्र आहे. त्याच्यामध्ये याचे विवरण आहेत. गुरुश्चंद्रो बुधा शुक्र शुभे वारा शुभ स्मृत. जर शुभवारची जर वेळ आली तर तुम्हाला गुरुवार, शुक्रवार, सोमवार, बुधवार हे 4 वार खूप शुभ आहे. यांच्या विवरण ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. पण जर तुम्हाला आपला भाग्यवार की तुमच्या लकी डे कोणता आहे, खूप काही लोक सांगताय गुरुजी आमचा गुरुवार ना खूप चांगला आहे, म्हणजे दर गुरुवारी जर काही काम केला आपलं काम होऊन जातो. गुरूंची बडी विशेष कृपा आपल्यावर एकदम बघा. आणि तुम्ही पण आता सांगितलं वारचं खूप महत्व आहे. चित्रपट मध्ये जे चित्रपट जे लोक फिल्म वगैरे रिलीज करतायत तर खूप काही लोक काय करतात शुक्रवारी रिलीज करतात. कारण काय त्याच्या? ते कारण फक्त एकच, शुक्र ग्रह जे आहेत तो कलात्मक ग्रह आहे. म्हणजे कलाचं कारक ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्रला म्हणतात. म्हणून शुक्रवारी चित्रपट, सिनेमा याच्यासाठी खूप चांगला वार आहे आणि लोक फॉलो करताय. मी तुम्हाला एक सांगतो, आज खूप काही मोठे मोठे लोक, नेते असू द्या, अभिनेते असू द्या, मोठे मोठे उद्योगपती असू द्या, त्यांची भरपूर श्रद्धा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. तुम्ही पण श्रद्धा ठेवा. कारण की आपलं आयुष्य आपल्याला राजयोग, एकदा आपण प्रोग्राम केला होता राजयोगवर, म्हणजे आज तुमची जी स्थिती आहे हा स्थिती भविष्यात राहणार नाही. तुम्हाला खूप पुढे जायचं. या विषय वस्तूंना जर तुम्ही फॉलो केला तर निश्चितपणे तुमचं आयुष्य बदलणार. अरे एवढे मोठे मोठे लोक इतकं फॉलो करतात, तुम्ही पण करा. कारण तुम्ही या देशाच्या भविष्य आहेत. म्हणून मी तुमच्यासाठी जेवढा उपाय आणि जेवढे विषय सांगतो जर तुम्ही फॉलो केले तर निश्चितपणे आयुष्यात बदल होणार. अगदीच. पण मग मूल जन्म घेत असताना कशा पद्धतीने असतं? कारण आज आपण बघतोय नॉर्मल डिलिव्हरी दॅट इज ओके, पण जेव्हा एखादं सिझेरियन करायचं असेल दिवस बघून करतात. मग असं असतं का की अमुक अमुक एका दिवशी जन्मलेलं बाळ हे भाग्यवान ठरतं? हो, एकदम बरोबर बोलताय. काय असतं की जर वडिलांची कुंडलीमध्ये किंवा आईची कुंडलीमध्ये जे ग्रह चांगला आहे आणि त्या वारी जर तुमच्याकडे चयन करण्याची संधी आलेली आहे, खूप काही लोकांना अशी संधी भेटती. ते डॉक्टर बोलतायत त्यांना तुम्ही सांगा आम्हाला कधी करायच्या, ते डॉक्टर डेट देताय आणि त्या डेट्स मध्ये तुम्हाला एक डेट तुम्हाला त्यांना सांगायचे. जर तुमच्याकडे जर ऑप्शन असेल तर काय करायचं, आपली कुंडली दाखवा आणि त्या कुंडलीमध्ये आई आणि वडील दोघांची कुंडली जे ग्रह खूप चांगला आहे
म्हणजे बुध चांगला आहे तर बुधवारी करा, शुक्र चांगला आहे शुक्रवारी करा, गुरु चांगला आहे गुरुवारी करा. आता काय होणार जर असं चयन केलं तर होणार काय? तर मी तुम्हाला एक सांगतो, आजकाल खूप लोकांची समस्या आहे, आपले मूल बाल ऐकत नाही, आई वडिलांच्या अजिबात ऐकत नाही. हा प्रॉब्लेम एकदम कॉमन झालेली आहे. तर जर त्या वारी त्यांनी जन्म घेतला आणि तो ग्रह कुंडलीमध्ये चांगला नाहीये तर निश्चितपणे यासारखी प्रॉब्लेम्स येतात. पण तुमच्याकडे संधी असेल तर तुम्ही असं चयन करा. जर संधी नसेल ना तर देवांनी स्वतः केलेला आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. देवांनी ज्या दिवशी बालाला जन्म दिला तो दिवस सर्वश्रेष्ठ आहेत, आपल्याला चयन करायच्या गरज नाही. पण तुमच्याकडे संधी आली तर तुम्ही चयन करा, पण चांगलं चयन करा की तुमच्या बाळामध्ये तुमचे संस्कार आले पाहिजे, तुमचं ऐकलं पाहिजे. मग तुम्हाला अभिमान वाटतो की आपला मुलगा आपली मुलगी आपलं ऐकतो. तर यासारखा चयन तुमच्या भविष्य आणि तुमचं आयुष्य बदलू शकतो. अगदीच. पण जर एखादं बाळ शनिवारी जन्माला आलं तर मग ती शनीची 7.5 म्हणायची का शनीची कृपा म्हणायची, शनीचा अशुभ प्रभाव म्हणायचा? कारण कसं असतं, बऱ्याच वेळा मी लहानपणापासून ऐकत आले की लहान मुलांना शनिवारचं घेऊन बाहेर पडू नको असं बोललं जातं. तर याविषयी काय सांगा? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि मी याच्यामध्ये अजून एक विषय जोडणार. खूप काही लोक असं पण म्हणतायत जर अमावस्येला जन्म झाला ना, अरे बाबा अमावस्येला जन्म झाला म्हणजे आता तर काय होणार, आता तर काय होणार. अरे बाबा मी तुम्हाला सांगतो, शनिवारी जर बाल जन्म घेऊन आलं ना, शनी देवाची कृपा आहे, त्याच्यावर शनी देवाची कृपा राहणार. आणि निश्चितपणे आजकाल शनी ग्रह म्हणजे एक भीतीच्या वातावरण निर्माण झालेलं आहे शनी ग्रहाबद्दल. एकदम टेन्शन घेऊ नका. जर शनी त्याच्या स्वामी आहेत किंवा तिच्या स्वामी आहेत तर निश्चितपणे शनिदेव कृपा करताय. आणि जे एक चुकीची माहिती की बाहेर पडू नका शनिवारी, नाही 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 नाही, एकदम नाही, तसं काहीच नाहीये. मी तुम्हाला म्हणतो शनिवारी जर जन्म झाला बाळाला तर तुम्ही काय करा, दर शनिवारी तुम्ही शनिदेवचा धन्यवाद करण्यासाठी, त्यांचा आभार प्रकट करण्यासाठी पिंपलाच्या झाडाखाली नेहमी तुम्ही दिवा लावा त्याच्या नावाने. म्हणजे जे मुलाचं नाव ठेवलं ना त्याच्या नावाने तुम्ही दिवा लावा मोरीचे तेलच्या, तर तिच्यावर कधी कष्ट येणार नाही, शारीरिक कष्ट येणार नाही, तो पडणार नाही. आजकाल तुम्ही खूप बघितलं असेल लहान लहान मुलं ते पडताय, ऍक्च्युली परत परत ते पडून जातात. ते काय करायचे त्यासाठी, आणि त्यांना काय ते खूप चोट वगैरे लागते त्यांना, तर ते होत नाही कधीच जर तुम्ही हे दिवा लावला. आणि दुसरा, अमावस्याच्या दिवशी जर कोणी मूलबालांनी जन्म घेतला ते तुम्ही याच्याबद्दल चिंता करू नका, कारण अमावस्या तिथी जे आहे ते साक्षात लक्ष्मीची तिथी आहे. आता मी तुम्हाला जर विचारू दिवाळी कधी असतात, अमावस्येला. म्हणजे जे मूल लक्ष्मी, महालक्ष्मी, मा लक्ष्मीचं जे आवाहन, जे म्हणजे आपण ज्याला म्हणतात की बाबा आजचा दिवस जर आपण पूजा साजरी केली ना तर निश्चितपणे आपल्या घरी लक्ष्मी येणार, तर आपण अमावस्येला साजरी करतोय. अमावस्येला जर मूल बालांचा जन्म झाला ते तुम्ही घरी उत्सव साजरा करा की आपले साक्षात पितरांची कृपा झाली आपल्या घरी असं म्हणा. हे चुकीची, खूप काही माहिती चुकीची आहे आणि तुमच्या मनात एक भीतीचं वातावरण राहतो आणि त्यामुळे हा मूलबालांना फेस करावा लागतं. म्हणजे कधी कधी असं पण मी खूप बघितलंय, मला खूप लोक प्रश्न विचारताय, गुरुजी आमची मुलगी ते अमावस्येला झाली होती तेव्हापासून असं झाला, तेव्हापासून आपला असं असं कष्ट आला, आपल्याला हे झाला. अरे बाबा तुम्ही त्याला कशाला तुम्ही दोषारोपी करताय? तुमच्या पण एक भाग्य दुर्भाग्य, त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. तुम्ही हे का नाही समजत की तुम्हाला जेवढा त्रास होतोय ना तो झाला, त्याचा जन्म झाला, तर तुम्ही असं विचार करा जन्म झाल्यानंतर जे काही त्रास आहेत ते खूप कमी आहे. काय माहिती तुम्हाला अजून जास्त त्रास जर झाला असतं तर काय केलं असतं तुम्ही? तर तुम्ही काय करा, या दोषारोपण तुम्ही मूलबालांवर करू नका. मूलबाल तुमच्या घरी आले म्हणजे हा तुमचा सौभाग्य. आज तुम्ही बघा किती लोक परेशान आहेत ज्यांना मूलबाल होत नाही. ते लाखो कोटी रुपये ते असंच ते भाऊ देतात की बाबा आपला मूलबाल काहीतरी होऊ द्या. ते देवांच्या घरी ते दररोज ते पूजा पाठ जप शांती हे सगळं चालू आहे. पण तुम्हाला हे सगळं काही भेटला, तुम्ही देवाचा धन्यवाद करा, आभार प्रगट करा. खरंय. आणि मला याविषयी अजूनही माहिती जाणून घ्यायची आहे खरं तर. मात्र आपल्या प्रेक्षकांचे देखील फोन यायला लागलेले आहेत. आरती देशमुख जळगावहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आरती, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो गुरुजी नमस्कार. नमस्कार. तुमची जन्म तारीख सांगा. 5/1/19. ओके.
आणि जन्म वेळ काय? पहाटे 5 वाजता. जन्म ठिकाण? माझं जन्म ठिकाण अडावत गाव आहे. जळगाव जिल्ह्यात एक छोटं गाव आहे अडावत. तिथे. जिल्हा जळगाव ना? हो, जिल्हा जळगाव. अरे बाप रे बाप, कुंडली खूप चांगली आहे तुमची. कुंडलीमध्ये राजयोग आहे खूप मोठा. राजयोग माहिती तुम्हाला? राजयोग म्हणजे उच्च पद प्राप्ती, म्हणजे काही सरकारी नोकरी, खूप मोठं पद. आज जर तुम्हाला त्याच्यामध्ये मध्ये आपली इच्छा नाहीये, कधी कधी काय असं नोकरी करण्याची इच्छा राहत नाही, तर तुम्ही राजयोग म्हणजे राजकारणात प्रवेश करण्याचे खूप चांगले योग आहेत. राजयोग असताना माणूस एक दिवस 100% राज करतो आणि त्याला जर नोकरी वगैरे पण मिळाली ना, तो पण राजकीय नोकरी भेटते. तर मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, राजकारणात जाण्याची इच्छा आहेत का तुमच्या मनात? हो आहे तर खरी तशी इच्छा, पण मग समोरूनही तसं मिळायला हवं ना. हो, एकदम बरोबर. पण मी तुम्ही मला फक्त एक सांगा, तुम्ही मला समोरून तुम्हाला निश्चितपणे संधी येणार, कशा येणार ते तर मी सांगतो, ते माझा विषय आहे. पण तुमची हार्दिक इच्छा आहे का, मनातली इच्छा आहे का, आणि कितके वर्षापासून तुम्ही विचार करताय? हो, आहे विचार तर करते आहे, पण मग संधी तशी काही चालून आली नाही अजूनपर्यंत. माझी इच्छा भरपूर आहे, लोकांसाठी काहीतरी समाजसेवा करावी वगैरे. अच्छा, समाजसेवा करावी. तुम्ही काही करताय का, समाजकारण काही करताय का तुम्ही? पण थोडं करते मी, कुणाला मदत लागली, काही लागलं तर करते मी, थोडं करते सहकार्य लोकांविषयी. ओके. पण जे मी जे तुम्हाला सांगितलं, तर आधीपासून इच्छा होती ना की राजकारणात जर मला संधी भेटली निश्चितपणे मी लोकांची सेवा करणार? अगोदरपासून इच्छा होती किती माझी. वर्षापासून इच्छा होती? माझी आहे जवळजवळ 7-8 वर्षापासून इच्छा आहे तशी. अरे वा, खूप छान. तर आज तुम्हाला आशीर्वाद भेटला. निश्चितपणे आता तुम्ही समाजकारण करा. समाजकारणातून तुमच्या राजकारणात निश्चितपणे निवड होणार. आता याची वेळ सांगतो तुम्हाला, कारण काय, वेळचा खूप महत्व असतो. आज आपण या विषयावर बोलताय. वेळचा खूप महत्व असतो, वारचा खूप महत्व असतो, रंगाचा खूप महत्व असतो, नंबरांचा खूप महत्व असतो. म्हणजे आयुष्यात खूप काही गोष्टी अशा राहते की त्यांचा खूप महत्व असतो. तर 2027 मध्ये फरवरी पासून तुमचा राजयोग जागृत होणार. म्हणजे तोपर्यंत समाजकारण करा, लोकांची सेवा करा, चांगले काम करा. निश्चितपणे 2027 आला ना, तर फरवरी पासून तुमचा राजयोग सुरू आणि राजकारणात प्रवेश करा. आणि तुम्हाला करायचं पण गरज नाही. आता तुम्ही एक विचारलं ना, गुरुजी संधी येत नाही, मनातली खूप इच्छा आहेत पण संधी येत नाही, तर संधी येणार. समोरून जे तुमच्या रस्त्या जे आता तुम्हाला जे अडचण येतात ना, ते रस्ता मोकळा होऊन जाणार आहे. आणि दुसरा, शनिकारक ग्रह आहेत. जे लोक न्याय प्रणालीमध्ये किंवा जे लोक राजकारणात आहेत ना, ते शनी ग्रह, त्याची विशेष कृपा पाहिजे. कारण न्यायप्रिय ग्रह जे आहेत तो शनिदेव आहे. तर तुम्ही दर शनिवारी, तुम्हाला शमीपत्र माहितीये? शमीपत्र? हो, माहिती आहे. ते शमीपत्र दर सोमवारी आणि शनिवारी महादेवचा पिंड असतो ना, त्या पिंडवर तुम्हाला चढवायचं. ठीक आहे? दर सोमवारी आणि दर शनिवारी. नंबर 2, दर शनिवारी एक कांसाचं पात्र घ्या, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाका आणि आपला तोंड बघायचं त्याच्यामध्ये आणि त्याला दान करून घ्या. त्याला म्हणतात आपण काय? छायादान. काय म्हणतात आपण? काय म्हणतो? छायादान. छायादान. हो, ते छायादान करायचे. आणि छायादान म्हणजे तोंड बघताना तुम्हाला तुमचं जे तोंड आहे ना, ते पश्चिमकडे करायचं. दिशाचा पण महत्व असतो बरं का. हो, दिशाचा खूप महत्व असतो. पश्चिम दिशेकडे आपला तोंड करा, मग बघा आणि बघून मग तुम्ही दान करा. आणि बघा, तुम्ही तुमच्या राजकारणात जे रस्ता आहे ना, ते निश्चितपणे मोकळा होऊन जाईल. आणि तुमच्या माध्यमाने मी लोकांना सांगतो मी की जेवढे लोकांच्या मनात जर असे विचार आहेत की आपल्याला खूप मोठा पद घ्यायच्या, राजकारणात प्रवेश करायचा आणि काहीतरी राजकारणात आम्हाला पद भेटला पाहिजे, आणि खूप लोक असे आहेत ते 15-15, 20-20, 25-25, 30-30 वर्ष झाले ते फक्त काम करताय, एक कार्यकर्ता सारखं काम करताय, पण त्यांना काही भेटलेला नाही आजपर्यंत. तर असे लोक जे आहेत त्यांना मी विनंती करतो, तुम्ही पण तुमची कुंडली दाखवा. तुम्हाला जर कोणत्याही क्षेत्रामध्ये राज करायचं तुम्हाला, तर तुम्ही तुमची फक्त राजकारणात नाही, दुसराही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला राज करायचं, राज म्हणजे का, आज खूप जे आपला फिल्म इंडस्ट्री आहे तिकडे म्हणजे लाखो कोटी लोक आहेत, पण राज खूप कमी लोक करताय. आज बघा तुम्ही मेडिकल इंडस्ट्रीमध्ये तिकडे खूप काही डॉक्टर्स आहेत,
पण खूप काही लोकांच्या खूप नाव असतो, म्हणजे त्यांना यश खूप भेटतंय. आणि तुम्ही कोणताही फील्ड असू द्या, त्याच्यामध्ये जर तुम्हाला राज पाहिजे, तुम्हाला यश पाहिजे, तर तुमची कुंडली बद्दल नक्की विचार करा. खूप खूप आशीर्वाद. अगदीच मला वाटतं आरती यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. माझेही या वारांसंदर्भात बरेच प्रश्न आहेत, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे की वारामध्ये कोणता दिवस भाग्यशाली असतो, आणि यावर मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमारजी. मी या विषयाकडे येणारच आहे, मात्र आपल्या आणखी काही प्रेक्षकांचे फोन येत आहेत. वंदना कुलकर्णी पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. वंदना, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, जन्मतारीख सांगा. 28/3/92. अच्छा, आणि जन्म वेळ काय? 9:30. जन्म ठिकाण? कुर्डुवाडी, सोलापूर. हा तुमचा आहे का? नाही, हा माझ्या मुलीचा आहे. तिचं नाव काय बेटा? वैदेही कुलकर्णी आणि रसिका, असं दोन्ही नाव आहेत. ठीक आहे, आता मी सांगतो. जे तुमची मुलगी आहे ना, जे तुम्ही जे जन्म तारीख सांगितलं, हिला पितृदोष खूप वर्षापासून तिला त्रास देतोय. म्हणजे तिचं जे दाम्पत्य सुख आहे ना, तिला दाम्पत्य सुख भेटत नाही. आणि नंबर 2, संतती सुख भेटत नाही, म्हणजे तिला मूल होत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे की नाही? आवाज येतो तुम्हाला? येतोय ना आवाज? हो, येतो. हा, तर तिला मुलं होत नाही ना? हो. मी तुम्हाला एकच सांगतो, पितृदोषची शांती करणं फार गरजेचं, आणि पितरांचा आशीर्वाद घ्यायचे आहेत. आशीर्वाद घेण्यासाठी तिला सांगा, दर अमावस्येला पिंपलाच्या झाडाखाली जाऊन एक नारळ घ्यायचं आणि त्याच्यावर काहीतरी गोड पदार्थ ठेवा आणि पितरांचं स्मरण करा आणि तिकडे एक दिवा लावा. दर अमावस्येला हे करायचं. नंबर 2, कोणताही काम करण्याच्या आधी पितरांच्या नाव स्मरण नक्की करा. हे मुलीला तुम्ही सांगा. आणि तुमचे जे जावाई आहे ना, त्यांना सांगा, दर अमावस्येला पितरांचं तर्पण केला पाहिजे. तर्पण कसं करतात आपण? फक्त 2 मिनिटाचं काम आहे. एक भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, तुम्हाला थोडेसे काळे तेल टाका, आणि हा मुद्रा आपली, तर हा मुद्राने तुम्हाला ते पितरांना दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला तर्पण करायचं. तर पितरांना जर जल दिला, तर्पण केला, तर निश्चितपणे संतती होणार. आणि एक अजून सांगतो, आज मुलीला फोन करा. आता मुलीशी बोलणं कधी झालं होतं तुमच्या? 8 दिवसापूर्वी. कधी झालं होतं? 10-12 दिवसापूर्वी झालं होतं. अच्छा, तर आता बोलणं झालं तर लगेच मुलीला फोन करा. गुरुजीशी बोलणं झालं माझ्या, तर गुरुजींनी सांगितलंय रोज रात्री पाणी भरून ठेवायचं. हा, एक कलशामध्ये पाणी भरून ठेवा, आणि सकाळी सकाळी तो पाणी, जे मेन गेट आहे ना आपला मुख्य द्वार, ते मुख्य दरवाजाला जाऊन दोन्हीही कोपरात तो पाणी टाकायचं पितरांसाठी. हा प्रतिरोज उपाय करायचा, ठीक आहे ना? म्हणजे पाणी कुठे ठेवायचं हा मूल प्रश्न आहे. कुठे ठेवायचं? तर पाणी तुमच्या किचन मध्ये ठेवा, ठीक आहे? जे स्वयंपाकघर आहे ना आपला, स्वयंपाकघरामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवा. हे मुलीला सांगा, रोज करायचं. संध्याकाळी पाणी भरा आणि सकाळी दोन्ही कोपऱ्यात मेन गेट मध्ये तुम्हाला टाकायचे. हा म्हणजे याला म्हणतात आपण साक्षात पितर तिकडे आहेत आणि पितरांना ते पाणी द्यायचे. तर मुलीला सांगा आणि जावायला सांगा हे उपाय करायला. निश्चितपणे संतती होणार. खूप खूप आशीर्वाद. अगदीच मला वाटतं वंदना यांच्याप्रमाणे तुम्हालाही जर काही प्रश्न असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. असं म्हणतात की ह्या वारी हे काम केलं तर ते, जसं आपण म्हणत होतो चित्रपटांबद्दल की शुक्रवारी रिलीज करतात, तर कोणत्या वारी कोणतं काम करावं असं ज्योतिषशास्त्रामध्ये काही सांगितलंय का? आणि भाग्यावर याचा परिणाम काही होतो का? हो, परिणाम होतोय ना. आता बघा, रविवार, रवी म्हणजे काय? सूर्य म्हणजे काय? सूर्य म्हणजे शासन, सूर्य म्हणजे स्वास्थ्य, सूर्य म्हणजे आरोग्य. जर तुम्हाला आजकाल तुम्ही बघताय खूप एक्झामिनेशन्स जास्त आणि जास्त रविवारी पडताय, त्याचे कारण वेगळं आहे. हालांकी त्या दिवशी सुट्टी राहते म्हणून, पण त्या दिवशी जर तुम्ही सूर्यदेवाला नमस्कार करून आणि जे आपण अर्घ्य देताय सूर्यदेवाला, अर्घ्य देऊन तुम्ही गेले तर तुम्ही रविवारचा फायदा घेऊ शकता. तुमच्या जर मन अशांत आहेत,
मन शांत नाहीये, तर त्यासाठी सोमवार, हा सोमवार खूप महत्वाचा वार आहे. तुम्हाला जर काही प्रॉपर्टी वगैरे घ्यायचं तर मंगल ग्रह जे आहे तो भूमिपुत्र आहे. तर भूमी संबंधी जर कोणतंही काम करायचं मंगळवारी करा. तुम्हाला वाहन घ्यायचं बुधवारी घ्या. तुम्हाला जर शिक्षण, आता बघा तुम्ही मी तुम्हाला खूप महत्वाचा विषय सांगतो. आपण लहान लहान मुलांना कधी कधी पहिल्यांदा शाळांना पाठवतो आपण. तर पहिल्यांदा तुम्हाला जर शाळेला पाठवायचं तुमच्या मुलांना गुरुवारी पाठवा. गुरु ग्रह गए पडन रघवाई, अल्पकाल सब विद्या आई. म्हणजे गुरुवारी जर तुम्ही त्यांना घेऊन गेले पहिल्यांदा, तर त्यांचं शिक्षण खूप चांगलं असतो, त्यांच्या मन लागतो. आजकाल खूप प्रॉब्लेम आहे, मन लागत नाही शिक्षण मध्ये मुलांच्या. तर लहानपासून तुम्ही हे फॉलो करा. तुम्हाला पण जर काही शिक्षण संबंधी जर काही तुम्हाला असं करायचं आणि धार्मिक काम जर तुम्हाला करायचे, कधी कधी खूप लोक कन्फ्युज होऊन जातात, बाबा आपल्याला मुहूर्त भेटत नाही, गुरुजींचा फोन नाही लागला, आमचं बोलणं नाही झाला, तर कधी करायचं आपल्याला? गुरुवारी करा. गुरुवार खूप छान. गुरुश्चंद्रो बुध शुक्र शुभेवार स्मृता. गुरुवारचा खूप महत्व असतो तुम धार्मिक कार्यासाठी. शुक्रवारी कलात्मक, जे मी तुम्हाला पहिला ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. आणि शनिवारी जर तुम्हाला काही असं काम करायचं की बाबा तुम्हाला म्हणजे शासन संबंधित काम करायचं तुम्हाला, किंवा काही न्याय संबंधित काम करायचं, त्यासाठी शनी आहे, शनिवार आहेत. तर असा वेगळे वेगळे वार आणि वेगळे वेगळे वारांचा वेगळा वेगळा महत्व असतो. पण मी एक सांगतो, तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही फॉलो करा. आणि देवांनी तुमच्या समोर अशी संधी काही आणली की तुमच्याकडे ऑप्शन नाहीये, तर तो वार तुमच्या सगळ्यात जबरदस्त आहे असं समजला पाहिजे. खूप छान असं वारांबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे, महत्व सांगितलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद. ओम श्री वर्चस्वमायुष्यमारोग्यम महिते धनम धान्यम पशुम भवपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.